एम सानिया। तर चला आपण ह्या पुस्तकातील पुढील भागात सुरुवात करू आणि बघूया यापुढे डॉक्टर APJ अब्दुल कलाम काय म्हणू इच्छितात। डॉक्टर साराभाई म्हणते, कार्यसिद्धीची इतकी महाप्रचंड ताकद होती की अनेकांनी त्यांची दृष्टी आत्मसात करून घेतली आणि त्यांच्या पश्चात त्यांचं कार्य त्यांच्या पद्धतीनं पूर्णत्वास नेले। तुमचा आदर्श दुसरा कोणी असेल, एखादा खेळाडू, एखादा शिक्षक किंवा एखादा उद्योगपती। अगदी अलीकडे एका असामान्य प्रतिभेच्या कलावंताशी माझी भेट झाली, ज्या स्वतः एक आदर्श म्हणून उभे आहेत। आपले वडील दीनानाथ मंगेशकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ झालेल्या एका कार्यक्रमात गानसम्राज्ञी लता मंगेशकर मला भेटल्या। त्या स्वतः भारतरत्न या पदवीनं विभूषित आहेत। 450 खाटांच्या पुण्यातल्या दीनानाथ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या उद्घाटनाला त्यांनी मला आमंत्रित केलं। हा मी माझा सन्मान मानतो। उद्घाटनापूर्वीच प्रथमच मी हॉस्पिटल पाहिलं। इथे येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 30% रुग्णांना मोफत सेवा मिळणार असल्याचे मला समजलं। इतकी अमाप संपत्ती आणि प्रसिद्धी पायाशी लोळण घेत असताना सुद्धा गरिबांची आणि गांजलेल्यांची सेवा कोणाला तरी करावी लागते, हा मानवतावादी दृष्टिकोन त्या विसरलेल्या नाहीत हे पाहून मी भारावलो। गेली अनेक दशकं रेडिओवरून ऐकू येणारी त्यांची गाणी ऐकून अगणित हृदये झंकारतात। अगणितांना समाधान मिळतं। 1962 मधल्या चीन भारत युद्धाच्या वेळी त्यांच्या ए मेरे वतन के लोगो या एका गाण्यानं अख्खा देश हलवून सोडला होता। आपल्या अंगच्या कलेनं एकाच वेळी कोट्यावधी लोकांना समाधानानं तृप्त करण्याचं भाग्य अगदी काही थोडक्यांनाच लाभतं। आपल्या समोरचे आदर्श आपल्याला स्वतःच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या दृष्टीनं काय योग्य आहे या बाबतीत मार्गदर्शक ठरतात। एका असामान्य यशाकडे घेऊन जाण्याची ताकद त्यांच्यात असते। माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या काही जणांच्या प्रयत्नाने आपल्याला काही बाबतीत असं यश मिळालं होतं, पण प्रत्यक्षात आपल्या कार्यक्षमतेच्या आवाक्याच्या मानानं ते खूपच लहान म्हणावं लागेल। प्राचीन भारत हा ज्ञानानं समृद्ध असा भारत होता। गणित, वैद्यकीय आणि खगोलशास्त्र या क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने भारतीय बुद्धिवंतांनी अत्यंत क्लिष्ट असं संशोधनाचे कार्य पूर्णत्वास नेलं होतं। या संशोधनाचं पुनरुज्जीवन करणं आता अत्यंत गरजेचं झालं आहे, कारण यातूनच या क्षेत्राचं फक्त स्वस्तात श्रमिक पुरवठा करण्याऐवजी खणखणीत असं ज्ञान आपल्याला देता येईल। येथे पुढे सेकंड चॅप्टर संपतो आणि ह्या संपूर्ण चॅप्टरचे सारांश येथे देण्यात आले आहे। तर चला बघूया ह्या चॅप्टरमध्ये काय सांगितले आहे थोडक्यात। युवा शक्ती हे देशाची एकमेव खरी संपत्ती आहे। ते मोठे होतील तेव्हा त्यांच्यासमोर आपण आदर्श म्हणून कोणाला उभं करणार आहोत? आई, वडील आणि प्राथमिक शिक्षक हे मुलांसमोरचे चांगले आदर्श होऊ शकतात। जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा उच्च दर्जाचे व सचोटीने वागणारे, तंत्रज्ञान, विज्ञान, राजकारण आणि उद्योग यांसारख्या सर्व क्षेत्रांमधले राष्ट्रीय नेते त्यांच्यासमोर आदर्श म्हणून आपण उभे करायला हवेत। थँक्यू एव्हरीवन। जर माझा हे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला, प्लीज तुमच्या एखाद्या पुस्तक वाचणाऱ्या मित्रासोबत जरूर शेअर करा, कारण माझ्या ह्या प्रयत्नामुळे जर एखाद्या जीवनात चांगली सकारात्मक दृष्टी वाढली तर मला खूप आनंद होईल। थँक्यू।